नागपुरात घरगुती गणपती बाप्पाच्या विसर्जनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला जातो। आपण बघू शकतो नागपुरात नैसर्गिक तलावात विसर्जनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे, त्यामुळे अशा प्रकारे कृत्रिम टँक तयार करण्यात आलेले आहे। शहरात जवळपास 400 ठिकाणी 419 कृत्रिम टँक जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी घरगुती बाप्पाचं विसर्जन जे आहे त्या ठिकाणी केलं जात आहे। 4 फुटापर्यंत ज्या मूर्ती आहे त्यांचं विसर्जन नागपूर शहरामध्ये कृत्रिम टँकमध्ये केलं जात आहे आणि ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती आहेत त्यांना नागपूरच्या बाहेर कोराडी इथे विसर्जनाची व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी बाप्पाला जड अंतकरणानं निरोप दिला जातो आहे। 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची पूजा अर्चना आरती केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्याचा वेळ आलेला आहे आणि 10 दिवसाच्या बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन जे आहे ते केलं जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।